नाही, आता मला वाटतं की सरकारची जी भूमिका करायची होती ती आपण जवळजवळ त्या संदर्भातली सर्वेक्षणाची कार्यवाही पूर्ण केली आणि मला वाटतं मोठ्या प्रमाणात सगळ्या विभागातल्या लोकांनी ते आता ती माहिती आता उपलब्ध केल्यामुळे आता जो काही आपल्याला लागणारा जो डाटा आहे तो आता आरक्षणाच्या संदर्भामध्ये टिकणारं आरक्षण देण्याबद्दल जी माननीय मुख्यमंत्र्यांची भूमिका आहे ती आता आपल्याला पूर्ण करता येईल. पण तत्पूर्वी जेवढ्या काही सवलती देण्यासंदर्भातली भूमिका होती ती आता अध्यादेशाद्वारे स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी जयरंगे पाटलांच्या हातात दिलेली आहे. आता कोणत्याही प्रक्रियेला थोडा कालावधी दिला पाहिजे. माझी आपल्या माध्यमातून त्यांना एवढीच विनंती जयरंगे पाटलांना की उपोषणाचा मार्ग आता तरी स्वीकारू नये. सरकारनं तुम्हाला दिलेलं कमिटमेंट आहे ते निश्चितपणे सरकार आपली दिलेली कमिटमेंट पूर्ण करणार आहे. काही जणांची बाळासाहेब थोरात महाराष्ट्र भूषण मनोज जरांगेंना द्यावं अशी सुद्धा धाराशिवमध्ये एक ठराव घेण्यात आलेला आहे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून. आता असं आहे की तो निर्णय सरकार ज्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये असामान्य कर्तबगारी केलेली आहे. आता आपण रतन टाटाला महाराष्ट्र भूषण दिला आहे, आपण म्हणतो आता अशोक सराफांना दिला आता मध्ये. त्यामुळे त्या क्षेत्रातील लोकांचा ज्यावेळी विचार होतो त्यावेळी मागणी करायला काहीच हरकत नाही. बाळासाहेब थोरात यांनी असं म्हटलं आहे की तुमचं जे वाळू धोरण आहे नवं ते फसलेलं आहे, त्याच्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि तलाठी भरतीतही मोठ्या प्रमाणात आरोप झालेला आहे. बाळासाहेब माझे मित्र आहे, खरं म्हणजे त्यांची सातत्यानं जे बोलतात ते फार आपण गांभीर्याने घ्यायची आवश्यकता नाही आहे. त्यामुळं एवढ्या मला वाटतं ते वैफल्यातून अशी विधानं करतात. परंतु तलाठी भरतीमध्ये जी काही विधान मागच्या काळामध्ये काही लोकांनी केलं होतं, आम्ही आता विभागाच्या वतीने अशा सगळ्या शासनाची बदनामी करणारे विधान जे लोक करतायत त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याची सूचना दिलेली आहे. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.